उपस्थित सर्व कालिदाजी तिचे मित्र परिवार नातेवाईक या गावातील ग्रामस्थ विविध संस्थानातील पदाधिकारी आणि प्रामुख्याने त्यांचे शिक्षक आणि वडील उपस्थित बंधू. खरं तर आज तुम्ही सांगितलं आज आम्ही राजकारणासाठी बोलायचं असं ठरवलं आणि जो विषय त्या झाला की मी सांगितलं की आज राजकारण बोलायचं नाही. आज जे काय बोलायचं ते शेतीवर बोलायचं आणि भजबल करण्यावर बोलायचं. मग भजबलकरांचे गुण काय काय ते आम्ही बोलत होतो. काही लोकांची त्यांच्यामुळं मदत झाली, काही लोक उभी राहिली, काही कुटुंब उभी राहिली, ती कशी राहिली असेल त्याच्यावर आमची आज 5-6 तास चर्चा चालू होती. आणि खरं तर आपल्या पाहुण्यांचं लग्न होतं बाळ म्हणून मुंबईला आहे. बाळ आपल्या शाळेवर बाळ आहे त्यांच्या मुलाचं. तर एक नदाब नावाचा एक माझा मित्र आहे, पोलीस खात्यात कामाला आहे. आणि त्यांनी मला आग्रह केला की माझ्या भाचीच्या लग्नात तुम्हाला यावंच लागेल. आजही नदाब आमच्याकडं मुंबई पुण्यामध्ये पोलीस म्हणून कर्मचारी म्हणून काम. आणि मग त्याच्याच लग्नाला काय केलं मी त्याच्या पाहुण्याच्या लग्नाला का नाही करतो ह्या लग्नाला मुद्दाम मी आलो की माझ्या निवडणुकीमध्ये तो माझे पैसे वाटतो म्हणून पोलिसांनी पोलिसालाच नेऊन बसवला. म्हणून त्याचा उपकार माझ्यावर त्यासाठी. हे का सांगायचं की आपण केलेलं लोकांवर उपकार लोक विसरत नाही. आणि आपण आपल्याला माहिती आहे की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बऱ्याच जुन्या लोकांना माहिती की सगळे शहराकडे लोक जात होते. शहराकडे पोटा पाण्याला, उद्योगाला, शिक्षणाला. तेव्हा महात्मा गांधी म्हणतात ते चला खेड्याकडे, चला खेड्याकडे. तो मंत्र आज लोकांना दिसतोय. आज आपण बरेच ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी मुलं आहेत, जे युवक आहेत, नोकरी लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या सोडल्या, 10 लाख, आणि गावाकडे जाऊन शेती करतात. कोण दुधाचा व्यवसाय करतोय, कोण कोणते पालनचा करतोय, कोण रोपवाटिकेचा करतोय. आता नवीनच झाडं विकण्याचा उद्योग आलाय. सातत्यानं शेती आता शेवटचा पर्याय आहे. पूर्वी आपण उत्तम शेती, कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार, तर शेती झाली सगळ्यात कनिष्ठ. आता भविष्यात शेती ही एकदम उत्तम होणार आहे. तिथे भाव म्हणजे तसे 50-60 हजारात आता नोकरी ह्याच्या पुढे पैसे नाही. आणि नोकरी तुम्हाला मिळणार नाही. नोकरी यासाठी मिळणार नाही की एक पोरगा बसून एक जागा आणि लाख पोरं वाचतात. इतक्या स्पर्धा तिथे, इतक्या स्पर्धा की तो पोरगा जर शिकला नाही आणि जर त्याचा त्यात तो बाहेर पडला नाही तर त्याला स्टॉल लावल्याशिवाय करतात. एखाद्या हॉटेल सारखं काय आणायचं नवीन आता नाही तर रोज आमकी मिसळ, तमका चहा, तमका भाकरी, त्याच्याशिवाय त्याला आता पर्याय आहे. पण कालिदासजी तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. तुम्ही उमेद हारला नाही. आणि उमेद हारला माणूस एकदा काही आयुष्यामध्ये आपल्याला पास नाही होतो. आपल्याला तो उमेद नाही. आम्ही 11 वेळा निवडणुका लढलो, 5 वेळा जिंकलो, 5 वेळा हरलो, अजून लढायची तयारी नाही. उमेद हरवली नाही. पण तुमच्या रक्तात ती उमेद आहे. तुमच्या आई वडिलांनी मनापासून धन्यवाद आहे. त्यांची मोठी पुण्य आहे तुमच्या पाठीशी आहे. आणि तुमचे मोठे समोर आहे, डोळ्यासमोर आहे तुमचे. आणि तुमचं हे सगळं देखणं पण तुमचं गुणगान त्यांच्या डोळ्यात टिपतात ते. आणि हे मोठं आयुष्यामध्ये मोठं तुमचं त्याला कुठल्या शब्दामध्ये नाही. कारण आपले वडील आपलं कौतुक करतात. मला वाटलं नेहमी वाटायचं मी आमदार होईल, मी नगरसेवक झालो, पण आमदार झालं तर माझे वडील नव्हते. मला आजही दुःख वाटतं की माझे वडील माझं कौतुक करायला नाही. मला वाटलं नेहमी वाटतं हा आमदार झाला नाही. आणि त्यांनी पाहिलं होतं सुरुवातीला हे पोरं काय चांगलं नाही, हे शिवसेनेत हे काय खरं नाही, हे जर लग्न होईल का नाही अशी परिस्थिती. पण ते देवाच्या माझ्या वडिलांना माझा मामा, माझा अजून इथं आठपाटा करचनचं हा मामाला मी एकदम हा मला लाडका वाचा ना. तुम्ही जे कर्तृत्व केलं त्याचं कौतुक आम्ही आता तुमचे मामा आहेत, तेव्हा तुमचं कौतुक आम्हाला काय राहणार आहे. तुम्हाला मी कमी का भेटलो नाही याचं कारण आलं की मी भेटलो की आता मला उद्या बसलं फोन येते ते भजबलकरांचं आमचा वशिला आणि सगळ्यात वाईट काम तिथे तुम्ही सुरुवात केली वशिला. आणि मग ते मला काम वाढेल. एक तर मला नाही म्हणता येत नाही, एखाद्याने काम सांगितलं काहीतरी करून त्याला मी लावतो मार्ग. पण आता कालिदासजींना किती मी त्रास द्यायचा म्हणून मी कमीत कमी जरा भेटायचा प्रयत्न कमी करतो.
पण आता उद्यापासून तुमच्यामुळे मला आता फोन वाढणार आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगामध्ये तुम्ही नावलौकिक करणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये भजबळकर टेक्नॉलॉजी म्हणली की, आणि आम्हाला मनापासून अभिमान वाटतो की आपले पूर्ण चांगले ह्याच्यावर गेले. त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कल्याण झाले. तुम्ही आम्हाला बोलता बोलता बोललं की काय लोक देवालाच नेऊन ठेवलं, आणि तुम्ही देवासारखेच आहे. आपण पूर्वी म्हणतो देव देव माणसात देव असतो, तर तो देवाचा माणूस आहे, माणसाचा देव आहे. तुम्ही या युगातले देव आहे. अनेक खडे आहेत बघा, मग नवरत्नाचे खडे असतात, पण त्यामध्ये एकच हिरा असतो. मग मंगळ असतो, बुध असतो, नेपच्यून असतो, पण हिरा एकच असतो, आणि तो हिऱ्यासारखं काम तुम्ही आज करताय. कुठंतरी एका रानाला दिली म्हणलं तसं इथं मुली देत नव्हती. आम्हाला माहिती आता माझं वय 56-57, या भागातल्या मुली द्यायच्या म्हणजे त्याने केसच घालायचे डोक्याची अशी पद्धत होती, कारण पाणी नाही, काय गोष्टी नाही. आणि ह्या भागाला पूर्वी आमच्याकडे वायदेश म्हणायचे, आमच्या तिकडे वायदेश म्हणायचे. तिकडे पाणीच नाही. इथले ह्या भागातल्या गावांवर पूर्वी सिनेमा निघले, पिक्चर, मराठी पिक्चर निघले, की त्यांची अवस्था ते मग म्हातारा घरात, लोक मेंढाला गेली, काम धंद्याला गेली, एकच दारात शेरड आहे, पात्र्याचं घर आहे, अशी पूर्वीची परिस्थिती. पण आता 80% पूर्ण इथे दिसायला, बंगले दिसतात, देशी दिसतो, गाड्या दिसतात, माणसं दिसतात. म्हणजे महात्मा गांधी म्हणते चला गावाकडे, गाव नाही एकदम. त्या काळची लोक बी हुशार होती, त्यांना माहित होतं भविष्यात काय होणार. आणि मग तुमच्यामुळे आम्हाला मी आता उद्यापासून तसं मी भजबळकर काम करतो. अनेक भजबळकर आपल्या परिवाराला काय आपल्यापासून. आता मला बघा, आता हा तुमचा व्हिडिओ पाठवला की मला आता लोक म्हणतात, आणि मग तुम्हाला शक्यता मी मला त्रास देत नाही, आणि माझं काम शक्यता सांगत नाही. पण आता पण नाही कधी उद्यापासून नाही म्हणता येणार नाही, तेवढा आता सहसून घ्या. तेवढं तुम्हाला श्वास आला, कारण तुम्ही सत्कार घ्या, आणि त्यांना वाटत एकदम जवळच आहे. परवा एका आईस्क्रीमच्या दुकानच्या उद्घाटनाला मी गेलो, त्या आईस्क्रीमची एजन्सी पाहिलं, उद्घाटन केलं. मला 4 लोक आले, भाऊ आम्हाला एजन्सी. आता मी डोक्याला हात घालून मला आलं एक माझे आमदाराचा फोन, आणि जे मोठं घराणं शिरोळे म्हणून त्यांचं श्रीकांत शिरोळेंचा फोन. मला म्हणते रवी वयस्कर आहे माझे भाऊ, मला म्हणते ती एजन्सी द्यायला लावलं. आईला मी म्हणलो त्या माणसाचं मॅन्युफॅक्चरच नाही त्याच्याकडे, लोकच नाही त्याच्याकडे. आणि ती आईस्क्रीम, ती मेरोडन काय, ती आईस्क्रीम एवढी चालते. तुम्हाला एकदम कालच म्हणला, भाऊ तुम्हाला एक 10-20% भागीदारी देतो, मग तेवढं बघा घेतली. मला तुझी भागीदारी नको, पण मी तिला टाकलेला शब्द त्यांनी नाही ना जर ऐकला तर मला लय वाईट वाटलं, आणि त्याची माझी मैत्री तुटेल. म्हणजे आपण समाजात काम करताना आपल्याला हे सगळं यात राजकारणी मंडळी, कोण मेजर आहेत, कोण शिक्षक आहेत, कोण अनेक सामाजिक जीवनामध्ये काम करतो, कोण भारतीय जनता पार्टीला असं ऐकलं ते आहे, सगळी मंडळी येत आहेत. पोलीस अधिकारी आणि आप्पा साहेब आहेत, सगळे सागर, सगळे आपण एक परिवार आहे, कुटुंब आपलं, आणि आपण रक्ताची नाते. आपण तरी आपलं एक समाज तर छोटा आहे, आणि समाजामध्ये आपण कुठलं तरी वाकडी तिकडे कुठलं तरी नाते आपले जुळलेले असेल. पण कर्नाटकवरून आलं पूर्वी, कोण आलं उस्मानाबाद, पण त्याने आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये जसं जसं उपजीविका वागते तसे गाव बसलेले. पण आपण कुठंतरी इकडून आलेलं, पुन्हा आमच्याकडनं दिसतील, बाळ दिसतील, भजबळकरची घरं आहेत, अनेक घरं, सगळी पुण्यामध्ये आम्ही एकत्र आलेली, आणि आपण आहोत. पण आजचा दिवस माझा खऱ्या अर्थाने कालिदाची मला बंद चांगलं जाईल. तर आज मी 5 दिवस सकाळी तोंड पाहिलं, तुम्ही झालं आजचा माझा दिवस चांगला आहे. आज किरकिरीचा दिवस नाही माझा, राजकारण हे किरकिरच. आणि आज मग म्हणतो चांगला दिवस आहे. आज तुमच्याबरोबर आम्हाला पुष्कळ बोललो, तुमच्यामुळे अनेक या ठिकाणी शेतकरी आले, बागायतदार आहेत, उच्च शिक्षक, अधिक शिक्षक आहेत, आणि सगळी मंडळी. आणि त्यामुळे छोटं गाणे आपला एक चांगला कार्यक्रम झाला. आणि तुम्ही अजून आम्हाला काय काय दाखवणार, म्हणजे ते एक म्हणतात ना, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आम्ही तुमचे हात देणार नाही, तुमचं काम नाही. आणि शेवटी तुम्ही कोणाला तरी दिलं पाहिजे, त्यांनी त्याला पुढे दिलं पाहिजे, त्यांनी त्याला पुढे दिलं पाहिजे. कविता पिलं तरी जास्त मला काय त्याला हे नाही करत, कारण वाचन करणं असतं मला. लोकच वाचतो मी सध्या, पुस्तक कमी वाचतो. खरं तर चेहरे वाचल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये बरंच काय काय मिळतं. पण तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमचं
तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुमच्या साथ ज्यांनी ज्या तुमची पुण्य ती तुमच्या वाटेला आली, असं कोण घडत नाही. असं कोण घडत नाही. आई वडिलांची पुण्य असते आणि आई वडिलांच्या पुण्यातूनच आपलं कुठलं नाव होतं. आपण काहीतरी कौशल्य असतं, त्यांच्या DNA मधनं रक्तामधनं आपलं कौशल्य करत असतं. आणि तुम्हाला तेवढी आई वडिलांची पुण्य मोठी आहे. आणि आम्ही तर काय, आता तुम्ही मोठे झाले म्हणून आम्ही शुभेच्छा द्यायला आलो फुकटच्या. आम्ही काय तुमच्यासाठी केलेलं नाही. परंतु आम्हाला तुमचा इतका प्रचंड अभिमान आहे. मी नेहमी आम्ही दिल्लीमध्ये आम्ही शेतीवर गप्पा मारतो. मी एकदा बोर झालो ना असा राजकारण, ते शेतातला गावतो ऊसाला किरी बिरी खायला टाकायला बाहेर बांधला का नाही, केला का नाही, दिलीप तिकडनं चिडतो. जेव्हा आपलं दुसऱ्याला आलं आपण काय केलं, शेतीचं बांधलं. आमचं सगळं सारखं ते शेतीवर चाललं. बोर झालं की शेतीवर जातं. लगेच मोबाईल उघडतो, कोणतरी बघतो, कुठला ऊस बघतो, कुठला ताट बघतो, कुठं टमाटे बघतो, कुठं मिरच्या बघतो. आणि सागरबाई बऱ्याच वेळा मी बोलवत असतो. कधी भेटलं की शेतीवर माझी चर्चा असते, माझी राजकारणात कमी चर्चा. पण एक तुमच्यामुळे गोरगरिबांची दालनं उघडली, काही लोकांची लग्न झाली, काही लोकांची घरं उभी राहिली, काही लोकांच्या मुलाबाळांचे शिक्षण होतं. आणि तुम्ही एकदम ह्या युगातले संत आहेत. या आता ते आता संत भेटतात त्यातले नाही, खरं अर्थाने संत आहेत. आणि ह्या युगात जर तुम्हाला आम्हाला संत म्हणून बघायला लागेल पुढच्या पिढीला, तुम्हाला संत म्हणून बघायला लागेल. देवा माणसात देव पाहिजे आणि देवा ह्या माणसात देव आहे. आणि हा लोकांचे कुटुंब कुठे करतो, घर उभे करतो. बघा या देशामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजला बी दगडी मारणारे लोक पाहिले आणि त्याच्यानंतर देव पण आलेला पाहिजे. तसंच तुम्ही आमच्यासाठी देव पाहिजे आणि चांगलं म्हणजे तुमच्यापेक्षा वाईनी मोठं आहे. मी लय पुण्य करतो असं नाही, पाप जास्ती माझ्या हातला लय पुण्य करतो असं. कारण कोणाचं तरी भांडणाचे, कोणाचं दोन शिवाय द्यायचे, कोणतरी मिटवायचे, कोणतरी काहीतरी करायचं. समोरचा दोन शिवाय देतो, काम केलं, तो नंतर भेटत नाही, नंतर म्हणतात केलं का, उपकार केलाय का. पण काय पुण्य माझ्या आयुष्यात जर असेल तर ते मी आज तुम्हाला देऊन टाकतो. जे राहिले ते राहू द्या, पण पुण्य माझं अजून जे काय तुम्हाला परमिशन द्यावं असे मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो. आज तुम्ही आमचा मान सन्मान दिला, तुमच्या वेळ दिला. आज महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. पण तुम्ही एक मोठं प्रगतशील असं नाव टाटा आमका तमक्याच्या रेंजमध्ये गेलं पाहिजे. आणि शेवटी कर्तृत्वान माणसालाच हे सगळं मिळतं. आणि ते तुम्ही मेहनत करताय, प्रयत्न करताय, लोकांचं ऐकून घेताय. दादा तर एक वेळ सांगतो आणि थांबतो, कारण आता आम्हाला सवय लागली, एकदा बोलायला लागलं की थांबत नाही. जाता तर एक वेळ माझ्या वडिलांनी मला सांगितलं, मी तुम्हाला एक सांगतो, व्याप करावा. सगळ्यांनी ऐका, सगळ्यांसाठी जो राजकारणात आहे, जो उद्योगात आहे त्यांनी ऐका. व्याप करावा परंतु संताप नका. व्याप करावा परंतु संताप नका. एखादा माणूस आला ना तर ते चिडू नका. एक वेळ त्याचं काम कमी करा, निघून जातात ना, पण त्यावर चिडू नका. कारण हे तुमचं क्षेत्र, तुम्हाला लोक त्रास देणार आहे. एखादी मन दुखावली जातात बोलता बोलता, किंवा आपण एवढं लोकांशी बोलल्यानंतर आपल्यालाही त्रास होतो की यार हे काय किटकिट आहे आणि हे काय सारखं मला त्रास देतं, सारखंच का विचारतात, तर त्यावर चिडू नका. एवढं एक मंत्र आयुष्यात सगळ्यांनी, माझ्यासाठी सगळ्यांनी, मी तर घेतलेलंच आहे. कमीत कमी मी चिडतो लोकांना, कारण शेवटी माणूस आहे. माणसाला 10 वेळा एक प्रश्न विचारला तर डॉक्टर म्हणून द्यायला बाहेर थांबवतात. तुम्ही आता सगळ्यांचे डॉक्टर आहेत, त्यामुळं ते एक वाक्य आयुष्यात ध्यानात ठेवा, व्याप करावा परंतु संताप नका. तुम्ही व्याप केलाय, तुम्हाला कोण करा म्हणलं नाही. तुम्ही स्वतः घेतलेलं आणि लोकांचं तुम्ही भलं करायला निघालाय. शेवटी तुम्ही भलं करताना तुमचा उद्योग आहे, तो व्यवसाय, तो पैसे तर मिळण्याचा भाग आहेच, पण तुमची जी आत्ताची उंची ही फक्त तुमच्या वागण्या बोलण्यात पुढे जाणार आहे. नाहीतर माणूस एकदा हे झालं की चिडचिड करते, केलं की मग तुमच्याबद्दल लोकांचं, म्हणजे मी सल्ला देतो, मी काय वयाच्या मानाने देतो, म्हणजे तर चिडू नका करू. आणि काम करताना तुम्हाला त्रास होणार आहे. माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्या एका वयात ते पाळतात, मी त्यांना हलू सांगतो आता कमी पाळा, तुम्हाला 60 पर्यंत पाळायचं आहे. आणि लोकांचं हे अपेक्षित. तर शरीर व्यवसाय करताना आपण स्वतःचं शारीरिक सगळ्या व्याधी नव्हतं, म्हणजे आपण वेगळे जेवणार नाही, ट्रेस घेणार, मग ह्यालाच मी काय बोललो नाही, त्यालाच काय नाही बोललो, हा नाराज होईल, तो नाराज होईल, दंगेकरांचा फोन नाही उचलला आता ते काय म्हणतील. आता एवढं न घेता आपलं काम करताना एकदम आपलं परपंच, आपलं स्वार्थ, आपलं शरीर, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी
कारण आपण मिरच्या वाढत आपली बी शेजारची मिरची वाढली पाहिजे, नाहीतर त्याला धोका होता नाही. कारण तुम्ही चांगले असले तर सगळं चांगलं होणार आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आई तुझा वैभवशी प्रार्थना करतो की तुम्हाला एक प्रचंड मोठी उंची सह्याद्री सारखी, सह्याद्री हा शेवटचा मोठा डोंगर आहे आपल्या राज्यात, तेवढी उंची तुम्हाला परमेश्वर देवाची प्रार्थना करतो. आपण आम्हाला सगळ्यांना मान सन्मान दिला, सगळे झालेत आणि एक वेळात वेळ काढून आल्या. तर कधीतरी मी आमदार असताना यायला म्हणतो, पण मी परत म्हणतो की आपण लय त्रास द्यायचा ना असं मी मनाला ठरवतो. आणि कमीत कमी आपला त्रास लोकांना होईल, आपल्याला झाला द्यायचा पण आपण कमीत कमी लोकांना त्रास दिला पाहिजे. तरी उद्यापासून जो त्रास मला होणार आहे तो आता तुमच्यासाठी सहन करणार आहे. 10 फोन आधी 1 फोन तुम्हाला सांगणार आहे, 9 फोनचं मी बाकीचं मिटवतो कसं. धन्यवाद. जय हिंद.